नमस्कार, गोवन वार्ता लाईव्हच्या या विशेष कार्यक्रमात मी किशोर नायगावकर आपलं स्वागत करतो. आपण यापूर्वी काणकोण तालुक्यातल्या पैंगीण पंचायत क्षेत्रातल्या खावट या गावातील श्री भगवती मंदिराला भेट दिली होती आणि या पुरातन अशा भगवती मंदिराचा इतिहास जाणून घेतला होता. आज आपण दुसऱ्या एका ठिकाणी आलेलो आहोत आणि हे ठिकाण देखील अशाच पद्धतीचं ऐतिहासिक महत्त्वाचं अशा पद्धतीचं हे ठिकाण आहे. काणकोण तालुक्यातीलच लोलिये पंचायत क्षेत्रातील या भगवती पठारावरती आम्ही आहोत आणि या पठारावरती म्हणजे अत्यंत निर्जन स्थळी, या पठाराच्या आजूबाजूला एकही घर नाही, निर्जन स्थळी या भल्या मोठ्या पठारावरती एक पुरातन अशा पद्धतीचं भगवती मंदिर या ठिकाणी उभं आहे आणि या भगवती मंदिराचाही एक वेगळा इतिहास आहे, एक वेगळं महत्त्व आहे. म्हणजे काणकोण तालुक्यात जेव्हा IIT सुरू करणार या संबंधीची घोषणा झाली, त्यानंतर ज्या लोकांनी प्रचंड आक्रमक पद्धतीनं आंदोलन सुरू केलं, त्या आंदोलनातूनच या भगवती पठाराची खऱ्या अर्थाने ओळख झाली आणि या भगवती पठारावरच्या या पुरातन अशा छोटेखानी भगवती मंदिरानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. आम्हीही या भगवती मंदिराचा नेमका काय इतिहास आहे आणि काणकोणसारख्या तालुक्यात, म्हणजे भगवती म्हटल्यानंतर साहजिकच आपल्याला आठवण होते ती पेडणे तालुक्याची, परंतु पेडणेच्या अगदी दक्षिणेला असलेल्या या काणकोण तालुक्यात ते देखील निर्जन स्थळी पठारावरती भगवती मंदिर नेमकं कोणी उभं केलं आणि या भगवती मंदिराचा नेमका इतिहास काय हे जाणून घेण्यासाठी आम्ही खास या ठिकाणी भेट दिली. या ठिकाणी आम्हाला शैलेश पागी आमच्या मित्रानं झाडाझुडपातून खडकाळ म्हणजे डोंगर वाटेतून या ठिकाणी लोलिये गावातून त्यांनी आम्हाला या ठिकाणी आणलं आणि आमच्यासोबत हे भगवती मंदिर जे आहे लोलियेचं, हे भगवती मंदिर ज्या मुख्य केशव देवालयाअंतर्गत, केशव देवालय पंचायतनाचा एक भाग म्हणून हे भगवती मंदिर आहे आणि याच केशव देवालयाचे अध्यक्ष प्रदीप प्रभू मळियार हे आमच्यासोबत आहेत. ते देखील आमच्यासोबत ही पूर्ण वाट चढून, या डोंगरावरची वाट चढून या ठिकाणी आमच्यासोबत खास उपस्थित राहिलेले आहेत. हे त्यांचं हे भूषण म्हणजे हे भगवती मंदिर दाखवण्यासाठी एक अत्यंत सुंदर, शांत आणि शांत वारं वाहणारं हे ठिकाण आहे. म्हणजे या ठिकाणी आलेला माणूस इथून उठून जाऊच नये अशा पद्धतीच्या मनस्थितीतच तिथे बसणार, अशा पद्धतीचं एक प्रसन्न वातावरण या ठिकाणी आहे. आपण जी मूर्ती पाहता या भगवती मंदिराची, ही जी मूर्ती आहे ती प्रचंड पुरातन अशा पद्धतीची मूर्ती आहे. या मूर्तीसंबंधी आम्ही माहिती प्रदीप बाबांकडून जाणून घेणार आहोत, परंतु ही जी भगवतीची मूर्ती आहे ती अष्टभुज महिषासूर मर्दिनीच्या अवतारातील ही मूर्ती आहे. आपल्याला आठवण करून देण्याचं कारण म्हणजे पेडणे भगवतीची जी मूर्ती आहे ती देखील अष्टभुज महिषासूर मर्दिनी अवतारातील मूर्ती आहे आणि काणकोण तालुक्यातल्या या भगवती पठारावरच्या या भगवती मंदिरातली ही जी पुरातन मूर्ती आहे ती देखील अष्टभुज महिषासूर मर्दिनीच्या अवतारातील ही मूर्ती आहे. आता हे सगळं बघितल्यानंतर एक साहजिकच मनात प्रश्न निर्माण होतो की काय संबंध आहे का या काणकोण तालुक्यातल्या या भगवती मंदिराचा, या भगवती देवीचा आणि पेडण्याचा? काहीतरी संबंध निश्चितच असणार आणि असू शकतो, कारण तशा पद्धतीचे बारीक बारीक पुरावे आणि बारीक बारीक दाखले हे आपल्याला मिळतात. म्हणजे त्यावेळेला शेकडो वर्षापूर्वीचा इतिहास जाणून घेण्यासाठी किंवा त्या इतिहासाचा शोध घेण्याचा हा प्रयत्न म्हणून आम्ही या भगवती मंदिरात पोचलेलो आहोत. त्यावेळेला वाहतुकीची साधनं नव्हती, दळणवळणाची साधनं नव्हती. मग एखादा माणूस आपल्या नोकरी किंवा व्यवसायानिमित्तानं जेव्हा घरातनं बाहेर पडत होता तो वर्षानुवर्षे कुठल्या तरी दुसऱ्या गावात राहत होता. त्यामुळे पूर्वी पेडणे तालुक्यातून मोठ्या प्रमाणात लोक हे झाडं कापण्याचं काम करत होते. त्याला चिरपी असं आपण कोकणीत म्हणतो. म्हणजे झाडं चिरण्याचं काम, त्यावेळेला ही यंत्रसामुग्री मशिनरी नव्हती, त्यामुळे ती सगळी कामं हाताने करावी लागत होती आणि त्या चिरपी व्यवसायातून जे लोक पेडणेतून वेगवेगळ्या भागात जात होते, म्हणजे पेडणेतून काणकोणमधल्या ह्या जंगलात येऊन इथं राहणारे लोक त्यांनीच आपल्या देवीच्या
त्या आसक्तीतून हे मंदिर उभारलं गेलं नसेल कशावरून, असेही प्रश्न, अनेक प्रश्न निर्माण होतात. अर्थात या सगळ्या गोष्टींना शास्त्रोक्त पुरावे उपलब्ध जरी नसले तरी जेव्हा आम्ही मागोवा घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा हे सगळे प्रश्न उपस्थित होतात आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला शोधावी लागतात. तुम्ही हे मंदिर बघितलंच आहे, अत्यंत पुरातन अशा पद्धतीचं हे मंदिर, परंतु त्याच्यानंतर या मंदिराचं पुनर्निर्माण करण्यात आलं, नव्यानं या मंदिराला साज देण्यात आला, परंतु मूळ ढाचा जो आहे तो ढाचा तसाच ठेवण्यात आला. आम्ही जाणून घेणार आहोत प्रदीप बाब यांच्याकडून की या मंदिराचं महत्त्व काय आहे. ज्या केशव देवालयाअंतर्गत हे मंदिर येतं या मंदिरात नेमके कुठले उत्सव साजरे होतात आणि या मंदिराच्या इतिहासाबाबत ते आम्हाला काय सांगणार आहेत. प्रदीप बाब, सगळ्यात पहिले तुमचे स्वागत करता गोवन वार्ता लाईव्हच्या आमच्या या कार्यावळीन. सगळ्यात पहिली तुमचे धन्यवाद. तुम्ही ह्या एजीचेर आमच्याबरोबर हे सगळं डोंगर चडोवन ह्या देवळान येयल्यात खास आमच्या खातीर ही माहिती दिवपाक लागून. पेडण्याची भगवती आम्ही जाणा, म्हणजे भगवती म्हटल्या उपरांत पयलो उगडास येता तो पेडण्याचो, आणि आम्ही आयज आसात ते काणकोणान, म्हणजे दुसऱ्या टोकाच्या तालुक्यान. आणि ह्या काणकोणान एक खावट तोय सुद्दां असो जंगलातलो एक भाग, आणि दुसरो हो आता भगवती पठार जो लोलयांचो तो सुद्दां निर्जन स्थळी. हांगा म्हणजे जवळ जवळ 3 ते 4 किलोमिटराचेर एकूय घर ना, एकूय मानव वस्ती ना. ह्या अशा पठाराचेर हे भगवती मंदिर नेमकें कशें उबें जालें, कोणी हे उबें केलें, ह्या भगवती मंदिरा फाटले प्रेरणा स्रोत कोण, आणि ह्या निर्जन स्थळी ज्या जाग्यार कांयच ना त्या जाग्यार तेंच्यांनी हे देवूळ कशें बांदलें आसतलें, असे वेगवेगळे प्रश्न आमच्या मनान उपस्थित जातात. तुम्ही केशव देवालयाचे अध्यक्ष आणि हे मंदिर तुमच्या देवालयाच्या अंतर्गत त्या पंचमहालान येतात. कितें महत्व ह्या देवळाचें आणि ह्या देवळा बद्दल तुम्ही कितें सांगतले. हाजे समज सांगपा म्हळ्यार आमकां व्हडलीशी म्हायती ना, पूण 100 वर्सां कडेन ही मुर्ती बगनाशिल्ली. ती कांय आमगे लोकांनी, वडील लोकांनी ती नवीन मूर्ती करून हांगा बसयली. आनी हांगच्यान येवपा वाट ना, कांय ना. पयलीं हांगा गवळी जावं हे शेत करताले, तुगेले कामत करताले, त्या लोकांक हांगा देवीची खूब म्हत्व आशिल्लें. आनी ताका लागून ही देवीक वर्सांतल्यान 4 खेपे हें करता. एक कोजागिरी, एक श्रावण सोमार आनी दुसरें पुष्य पुनवेक पयर जालें तें. आनी ते जेवण बिवण करतात, पुजा आसता, लोक येतात, भरपूर प्रमाणांत येतात. 1000, 1200, 1500, 2000 लोक येतात. आनी ह्या देवाचें उत्पन्न बी भरपूर आसा, लोकांनी दिल्लें. आनी ही पयलीं आशिल्ली, वयल्यान नळे आशिल्ले, आनी कांय ह्या वाड्यावयल्या लोकांनी हाजे पत्रे घालून नवीन हें केल्लें आहा. आनी हे टायल्स बी ताणें नवीन घाल्ल्यात. सकल्यान येवपा वाट तरी ना जाले त्या लोकांनी आपली खांद्यार घेवन हे सगळे टायल्स बी वयर हाडिल्ले आहात. आनीक कांय लोक म्हणटात हे तुगे निरांजन म्हणटा पळय, तांच्या घरांनी ही मुर्ती कितें तर बसयल्ली अशें कितें म्हणटात, पूण ताची सारकी आमचे उल्लेख कांय ना. म्हणटरीर ह्याक 100 वर्सां अशें म्हणटात. म्हणजे या मंदिराच्या संदर्भात जी काय जुजबी माहिती उपलब्ध आहे त्या माहितीप्रमाणे हे मंदिर जेव्हा आढळून आलं तेव्हा अत्यंत भग्नावस्थेत हे मंदिर आढळून आलं होतं. या मंदिरातील जुनी जी मूर्ती होती ती मूर्ती देखील भग्नावस्थेतच मूर्ती होती. परंतु इकडच्याच एका सद्गृहस्थाला दृष्टांत झाला आणि या भगवती मंदिराचं जीर्णोद्धार करण्याचा त्यांनी संकल्प केला आणि त्यातूनच ही जी मूर्ती आहे ती मूर्ती इथल्याच एका मेस्त, म्हणजे ज्याचं आडनाव मेस्त आहे, अशा कारागिरानं ही सुंदर अशा पद्धतीची ही मूर्ती तयार केली. आणि ह्या घटनेला आता 100 वर्षापूर्वीची ही घटना, म्हणजे आता वस्त्र परिधान केल्यामुळे किंवा फुलं असल्यामुळे ह्या ही मूळ मूर्ती काय आहे तिचा लाभ आपल्याला जरी मिळत नसला तरी जी मूळ मूर्ती आहे पाषाणी ती अत्यंत सुबक आणि आकर्षक अशा पद्धतीची ही मूळ मूर्ती आणि अष्टभुज महिषासूरमर्दिनी अवतारातली ही मूळ मूर्ती आहे. जी अष्टभुज मूर्ती पेडणेलाही आहे. अशी चालत येताना एक चांगली माहिती आमच्या प्रदीप बाबाने सांगितली की कुठेतरी कधीतरी कुठल्या तरी जाणत्या
माणसानं जाऊन तिथं पेडणेची कोजागिरी पौर्णिमा कशी साजरी केली जाते ते बघितलं आणि त्याच्यानंतर तशा पद्धतीचा उत्सव हा या ठिकाणी साजरा करण्यात इकडच्याही लोकांना कुठेतरी वाटत होतं की निश्चितपणे काय ना काहीतरी संबंध हा पेडणेच्या भगवतीशी असल्यामुळे जो दसरोत्सव साजरा केला जातो, सगळ्यात मोठा उत्सव जो दसरोत्सव पेडण्यात साजरा, तो कशा पद्धतीनं साजरा केला जातो. दसरोत्सवाचे जे आकर्षण आहे ते म्हणजे तिथली जी तरंग, ती कशा पद्धतीनं तरंग नटवली जातात, ती कशा पद्धतीनं तो उत्सव पूर्ण साजरा केला जातो, ते सगळं तिथं जाऊन ते बघून मग काही का असेना परंतु गोवा ही नेहमीच देवभूमी म्हणून ओळखली जाते. म्हणजे जसं आपण विचारही करू शकत नाही की आत्ताच या घडीला इथं या डोंगरावरती येणं हे किती कठीण बनतं हे आम्हाला कळतं. मग त्यावेळेला ज्या वेळेला इथं काहीच नसणार आहे त्यावेळेला कोण ते श्रेष्ठ माणूस असतील ज्या लोकांनी या परिस्थितीत या मंदिराची या ठिकाणी स्थापना केली. म्हणजे आपल्या देवतेप्रती जी भावना, भक्ती काय किती प्रचंड प्रमाणात त्यावेळेला असणार हे त्यातूनच आपल्याला दिसून येतं. आणि हे देवालय, ह्या देवालयाचे जे सण उत्सव आहेत ती सगळी परंपरा ही केशव देवालयानं जपलेली आहे. आपल्या पद्धतीनं देवस्थानची समिती, त्याचबरोबर भक्तगण, गावचे ग्रामस्थ आपापल्या पद्धतीनं या देवी भगवतीची सेवा करतायत. म्हणजे अजूनही इथं येण्यासाठी रस्ता नाही, इथं वाहन येऊ शकत नाही. या परिस्थितीतही सण उत्सवाला आपल्या खांद्यावरती ते सगळं सामान घेऊन ते लोक या पठारावरती येतात, सण साजरा करतात. या ठिकाणी भोजन जेवणही केलं जातं. महाप्रसादाचाही आस्वाद घेतला जातो. पुजारी, मला सांगा या मंदिरात पुजारी कधी येतात आणि कशा पद्धतीनं इथं पूजा कशी चालते? वर्षाहून एक कोजागिरीला, एक श्रावण सोमवार, पुष्पनव आणि बाकीचे 4-5 सणांमध्ये येतात. कमलाक्ष टिंगसे म्हणून आहे ना, हां. म्हणजे पुजाऱ्याला जर इथं यायचं झालं तर जवळजवळ 5 किलोमीटर चालून पुजाऱ्याला इथं यावं लागणार आहे. त्याचबरोबर इथं पूजा करण्यासाठी जे काय सामान लागणार आहे ते सामान घेऊन पुजारी या ठिकाणी येतो. म्हणजे महिन्याला 9 दिवस, वर्षाला 9 दिवस हे पुजारी या मंदिरात येतात. तुम्ही बघतात की कशा पद्धतीनं रिनोव्हेशन या पूर्ण मंदिराचं झालेलं आहे. टाईल्स, बाहेरचं काम, एक सुंदर अशा पद्धतीचा हा परिसर या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. श्री भगवती मंदिर म्हणजे काणकोणात 2 भगवती मंदिरे आहेत, एक खावटा आणि दुसरं हे लोलियेत. आणि ही दोन्ही मंदिरं ही जंगली भागात म्हणजे निर्जन स्थळी अशा पद्धतीनं हे दोन्ही मंदिरं भगवतीची उभी आहेत. म्हणजे पेडणेच्या म्हणजे उत्तर गोव्याच्या टोकाला असलेला पेडणे तालुका आणि दक्षिणेच्या टोकाला असलेला काणकोण तालुका याचं एक अतूट नातं या भगवती मंदिरांच्या इतिहासातून एक नातं तयार होतं. आणि काहीतरी म्हणजे आपले पेडणेचे जाणते कधी काळात इथं कुठल्या तरी कामाच्या निमित्ताने आले असतील, इथंच ते त्यावेळेला दळणवळणाची साधनं नसल्यामुळे इथं स्थायिक झाले असतील आणि त्यांनाही वाटलं असेल की आपल्या कुलदेवतेचं किंवा आपल्या ग्रामदेवतेचं स्थापना करून त्याची पूजा करावी. आणि त्या उद्देशाने, त्या हेतूनेच त्यांनी या मंदिराची स्थापना केली असावी अशी शक्यता आपण केवळ वर्तवू शकतो. इतिहासतज्ञ, इतिहास अभ्यासक या बाबतीत सविस्तर माहिती देऊ शकतील. परंतु या निमित्तानं, या गोवन वार्ता लाईव्हच्या या भेटीच्या निमित्तानं आम्ही या भगवती मंदिराचं अनोखं दर्शन तुम्हाला दाखवलेलं आहे या कार्यक्रमाच्या माध्यमाने. कुणालाही जर या मंदिराला भेट द्यायची असेल किंवा या ऐतिहासिक पुरातन अशा या मंदिराची पाहणी किंवा या मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेण्याची इच्छा जर त्यांची असेल तर त्यांनी निश्चितपणे केशव देवालयाचे जे अध्यक्ष आहेत किंवा केशव देवालयाच्या समितीच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याकडे त्यांनी जर संपर्क साधला तर त्यांना या संबंधीची माहिती निश्चितपणे मिळू शकते. मला वाटतं की इतिहास संशोधकांनी आणि जे देवीचे भक्त असतील, ज्यांना आस्था आहे हा इतिहास आणि ही पुरातन गोष्टी जाणून घेण्याचा, त्यांनी निश्चितपणे या मंदिराला भेट द्यावी, जेणेकरून त्यांना या मंदिराचं दर्शनही होईल आणि या संबंधीची माहिती मिळेल. आता हा जो पठार आहे तो एक संपूर्ण सपाट अशा पद्धतीचा पठार आहे, खडकाळ भाग आहे.
पुरातन म्हणजे त्यावेळेचं कुंपणही या ठिकाणी ऐतिहासिक कुंपण म्हणजे ते कुंपण जर बघितलं तर जवळजवळ किती वर्षांचा इतिहास दर्शवणारे हे कुंपण. आणि ह्या मंदिराच्या खाली अगदी जवळ एक तळी आहे आणि त्या तळीमध्ये पाण्याचा साठा आहे. म्हणजे ज्या वेळेला IITच्या विरोधात इथं आंदोलन उभं झालं होतं त्यांचं म्हणणंच होतं की हा पठार जो आहे तो पठार हा पाण्याचा स्रोत म्हणजे इथं पाणी साठवून ठेवण्याचा हा मुख्य स्रोत आहे आणि इथूनच सगळ्या संपूर्ण काणकोण तालुक्यातल्या सगळ्या गावांना पाण्याचा स्रोत पुरवला जातो. आम्ही वाटेत येताना एका खडकाला जो भोग आहे त्या भोगामध्ये पाणी असल्याचं दिसून आलं. म्हणजे या पठारामध्ये प्रचंड प्रमाणात पाण्याचा साठा निश्चितपणे असणार हे स्पष्टच आहे आणि पाण्याचा संबंध असल्याशिवाय इथं हे मंदिर उभंच राहू शकत नव्हतं. त्यामुळे जिथं पाणी तिथं मानव वस्ती हा इतिहास आपल्याला माहीतच आहे आणि त्यामुळे इथं निश्चितपणे पाण्याचा स्रोत होता आणि त्याचमुळे या निर्जन अशा स्थळी हे मंदिर उभारण्यात आलं आहे. आम्ही आता खाली तळीजवळ जाणार आहोत आणि या मंदिराची जी तळी आहे त्या पुरातन तळीचीही माहिती आम्ही जाणून घेणार आहोत. अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या आध्यात्मिक क्षेत्रांचा आध्यात्मिक इतिहासाचा शोध घेण्याचं काम किंवा शोध घेण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी भेटी घेणार आहोत. अशाच पद्धतीनं तुम्हाला वेगवेगळ्या ऐतिहासिक गोष्टींची माहिती करून देणार आहोत. तुम्ही पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं देणं मराठीचं.